आणि कधीपासून शिकतोय? मी सध्या 11 वर्षाचा आणि आता लेखा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शिकलो. ओके. आणि किती दिवस झाले तुला, म्हणजे किती दिवस झाले शिकतोय? हार्डली 5-6 दिवस या कार्यक्रमानिमित्त शिकलो. ओके. ऍक्च्युली मी गिटार वाजवतो, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हे वाजवलं शिकलो. मजा आली का तुला वाजवताना? हो, खूप मजा आली. ढोल ताशा वाजवायला जास्त मजा येईल का हे वाजवायला जास्त? नाही, हे मला वाजवायला खूप मजा छान येईल. वाइब आहे का? हो, खूप. आणि तू किती वर्षाचा आहेस? मैं आप कितने साल के हो? 12 साल का हूँ. और कब से बजा रहे हो ये? मैं 5 साल से बजा रहा हूँ. 5 साल से बजा रहे हो. तो ये आज ढोल ताशा के साथ आपने ये बजाया है, मजा आया आपको? हाँ, बहुत मजा आया. कुछ अलग करने में बहुत मजा आता है, इसलिए मैंने बजा. मैं 11 साल की हूँ और मैं 4 साल से बजा. 4 साल से बजा रहे हो. हाँ. लेकिन ऐसा कभी गणपति में बजाया है जाके? नहीं, मैंने पहली बार बजाया. ढोल ताशा पथक के साथ? नहीं, मैंने पहली बार बजाया. तो मजा आया आज बजाया? बहुत मजा आया. तर ह्या सगळ्यांना शिकवताना म्हणजे तुम्ही एक असाल किंवा ते सर एक असतील, तर काय चॅलेंजेस आले? आम्ही पहिल्यांदाच बघतोय आफ्रिकन वाद्य गणपतीत वाजलेलं. काय पुढचा काय प्लॅन आहे? आणि म्हणजे हा प्लॅन असा होता की आम्हाला कोलॅब करायचं होतं ढोल ताशासोबत, आणि ढोल ताशासोबत काहीतरी वेगळं आम्हाला एक्सपेरिमेंट करायचं होतं. आणि पुणेकरांना नेहमीच काहीतरी वेगळं ऐकायला आवडतं आणि त्यांना वेगळं एक्सपेरिमेंट करायला म्हणजे केलेलं आवडतं. त्यामुळे हा एक्सपेरिमेंट होता. आमचा ढोल जो पथक आहे इंद्रगर्जना ढोल पथक, त्यासोबत आम्ही हा एक्सपेरिमेंट केला आणि लोकांना खूप आवडतं. आणि हा पहिलाच अटेम्प्ट होता आमचा ढोल ताशासोबत कोलॅब केलेला, आणि लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं. त्यासाठी पुणेकरांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.